असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मी सध्या उभा आहे डोंबिवली फेज 2 परिसरात आणि आपण पाहू शकता आज पहाटेची ही परिस्थिती आहे। या ठिकाणी अमुदाय या कंपनीला काल दुपारी 1 वाजता आग लागलेली आणि या ठिकाणी मोठा स्फोट देखील झालेला। या स्फोटचे हादरे कमीत कमी 3 ते 4 मीटरपर्यंत पोहोचले होते। आज आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आणि आपण पाहू शकतो की आजूबाजूच्या परिसरातील घरे असतील, त्याचबरोबर दुकाने असतील, अनेक ठिकाणी काचा फुटल्या असतील, त्यांचे पत्रे फुटले असतील, अनेक नुकसान जे आहे या ठिकाणी झालेलं। मात्र काल रात्री जे आहेत ते अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अंधार झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन जो आहे तो बंद केलेला। मात्र आज पहाटेपासून या ठिकाणी NDRFची टीम असेल, त्याचबरोबर अग्निशामक दलाची टीम असेल, या ठिकाणी रेस्क्यू करताना पुन्हा एकदा सुरू केलेला आहे रेस्क्यू। त्यांनी एकंदरीत या कंपनीच्या मलब्यामध्ये अजून किती कामगार अटकले त्यांचा शोध जो आहे आज सकाळपासूनच सुरू करण्याचं झालेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर एक वेगळं रसायन या ठिकाणी जे आहे ते हवेत पसरलेलं आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्यामुळे लोकांना नाहक त्रास होतो आहे। या ठिकाणी तोंडावर मास्क लावून जे आहे या ठिकाणी सगळे कर्मचारी असतील किंवा अग्निशामक दलाचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील या ठिकाणी रेस्क्यू करताना या ठिकाणी दिसून येत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी या बेपत्ता असलेल्या कामगाराचे कुटुंब देखील या ठिकाणी सकाळपासूनच आलेले या ठिकाणी दिसून येत आहेत। काल अनेक हॉस्पिटलमध्ये फिरून, त्याचबरोबर शासकीय रुग्णालयात फिरून त्यांना आपल्या जो घरचा सदस्य आहे जो या ठिकाणी काम करत होता तो भेटला नसल्यामुळे त्यांचे कुटुंब जे आहेत ते या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी त्यांचा शोध घेत असलेलं तर दिसून येतं। आपल्याबरोबर काही कुटुंब आहेत, त्यांच्याशी बोलू। आप यहाँ पर आए हो, किसको ढूंढने के लिए आए हो, मतलब क्या है यहाँ पर? ये जो हादसा हुआ था ये कैसा हुआ था और कुछ लोग अभी भी फंसे हुए ऐसे बताए जा रहे हैं, क्या ऐसा कुछ अपने को जानकारी नहीं है। क्या बताइए, यहाँ पर कुछ लोग अभी भी फंसे हुए ऐसे बताए जा रहे हैं, कुछ लोग उनके परिवार वालों को ढूंढने आए हैं। हाँ, परिवार वालों को ढूंढने आए हैं, कुछ लोग बच गए, किधर गए, क्या हुआ तो पता नहीं। आपके भी कोई है यहाँ पर? नहीं कोई नहीं, मैं ऐसा है दोस्तों लोग। एकंदरीत या ठिकाणी त्यांचे कुटुंब नाही तर त्यांच्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक असतील, मित्र असतील, यांचा शोध जो आहे या ठिकाणी सुरू केलेला। मात्र हवेत रसायन पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणाचा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना याचा दुष्परिणाम जो आहे तो दिसून येतो आहे की श्वास घेण्यात त्रास होतो आहे, त्याचबरोबर घशात खवखवणं अशा प्रकारचे विविध त्रास जे आहेत ते या ठिकाणी या रसायनमुळे होत असल्याची परिस्थिती या ठिकाणी आहे। एकंदरीत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आता सुरू झालेलं आहे। अजून किती जण या मलब्यात अटकलेले आहेत, याचा अजून किती जण या मलब्यामध्ये आहेत याचा शोध जो आहे आता NDRFची टीम, पोलीस यंत्रणा असतील आणि अग्निशामक दलाची टीम हे रेस्क्यू करत या ठिकाणी शोध घेत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।